ओट्सबद्दल सांगूचा झाला तर तो एक फायबर सोर्स असा. प्रोटीन खाल्ल्यावर अन्न पचण्यासाठी फायबरची खूपच गरज असते. आतापर्यंत मी अल्पिनो आणि योगा बारचे प्रोटीन ओट्स खाऊन बघितले. तर हे असत अल्पिनोचे हाय प्रोटीन सुपर ओट्स, जे कॉफी फ्लेवरचे असतात. याच्या 100 ग्रॅम सर्विंगमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असून 394 कॅलरीज असतात. तसेच कोणतेही शुगर किंवा प्रिझर्वेटिव्स नाही. कॉफी आणि पीनट बटरची कोटिंग तुमका दिसता. यामध्ये पेलोपर दूधसुद्धा चांगली चव देऊन जातं. दुसरे म्हणजे योगा बारचे प्रोटीन ओट्स. याच्या 100 ग्रॅमच्या सर्विंगमध्ये 354 कॅलरीज असा 20 ग्रॅम प्रोटीन असा. कमीत कमी कॅलरीजमध्ये जास्त प्रोटीन असं ते क्लेम करतात. इन्ग्रेडियंट्समध्ये दिल्याप्रमाणे याच्यात सनफ्लॉवर सीड्स, रेसिन्स तसेच पंपकिन सीड होते. हे ओट्स पूर्णपणे दुधात बनवायचे लागतात. 50 ग्रॅम ओट्ससाठी 250 ml दूध लागतं. हे ओट्स पाण्यात बनवू शकणार नाही, कारण का ह्याचं डार्क चॉकलेट फ्लेवर खूपच डार्क असा, त्यामुळे ते खूपच कडू लागतात. 100 ग्रॅम ओट्ससाठी अर्धा लिटर दूध लागतं. दोन्ही ओट्स चांगले असतात, पण योगा बारच्या ओट्समध्ये जास्त दूध लागतं. त्याशिवाय टेस्ट येणार नाही, त्यामुळे दुधाची कॅलरीज मोजून मेंटेन करूचं लागतं. प्रोटीनच्या बाबतीत योगा बारचे प्रोटीन ओट्स चांगले ठरतात. ते बजेटमध्ये पासत. जर तुमका दूध घालून खायचे नसते तर मांस मसाला आणि कोरियन फायर हे 2 फ्लेवर तुम्ही घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.